दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. रोहा नगर परिषदेने पाणीपट्टीत तब्बल 55% भरमसाठ वाढ करून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर सरळ दरोडाच टाकल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक आंदोलन छेडले आहे. या अन्यायकारक दरवाढीच्या निषेधार्थ शहर प्रमुख राजेश काफरे यांनी शिवसैनिकांसह नगर परिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या तुलनेत रोह्यातच नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा लादण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. 2 महिन्यांपूर्वी शिल्की अर्थसंकल्प सादर करणाऱ्या नगरपरिषदेकडे पाणीपुरवठा योजना चालवण्यासाठी अचानक निधी कसा कमी पडला असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. प्रशासनाच्या आर्थिक कुचराईचे खापर नागरिकांवर फोडले जात असल्याची टीकाही करण्यात आली. मार्च महिन्यात वाढीव पाणीपट्टी मागे घेण्याची मागणी करणारे निवेदन देऊनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. उलट वाढीव दराने वसुली सुरूच ठेवल्याने अखेर उपोषणाचे हत्यार उचलावे लागल्याचे राजेश काफरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाददादा भोईर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. खासदार तटकरे यांच्या प्रभावाखाली गेली 30 वर्षे रोहा नगरपालिकेवर एकहाती सत्ता आहे. स्वतःला विकासाचे भाग्य विधाते म्हणवणाऱ्यांच्या कारभारात पाणीपुरवठा योजना तोट्यात असल्याचे कारण देत नागरिकांवर हजारो रुपयांचा अतिरिक्त बोजा टाकला जात आहे. हा प्रकार कोणत्याही सुज्ञ माणसाच्या आकलनापलीकडचा आहे असे ते म्हणाले. त्यामुळे रोह्यातील पाणीपट्टीचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून नागरिकांच्या रोषासमोर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रोहा नगर परिषदेने अत्यंत अन्यायकारक पद्धतीने 1800 रुपयावरून 2800 रुपये पाणीपट्टी केलेली आहे. आम्ही या निमित्ताने त्यांना निवेदन देखील दिलं होतं. त्याची कोणतीही दखल न घेता प्रशासनाने व येथील राज्यकर्त्यांनी अगदी फार निग्लेक्ट करून या गोष्टी घेतल्या होत्या. त्याच्यामुळे आज शेवटी उपोषणाचा आम्हाला हत्यार उचलायला लागलेला आहे. या निमित्ताने मला त्यांना एवढं सांगायचं की तुम्ही नुसते खर्चाच्या बाबी इथे मांडता आणि सांगता की आम्हाला खर्च आवाक्या बाहेरचा आहे. आमची नगरपालिका एवढी सक्षम नाही आहे की आम्ही तेवढा खर्च बेअर करू शकतो. परंतु मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की जेव्हा निवडणुका असतात तेव्हा आपण लोकांना भली मोठी आश्वासनं देतो, लोकांना फार मोठ्या आशा आकांक्षा दाखवतो की आमच्याकडे केंद्रात सत्ता आहे, आमच्याकडे राज्यात सत्ता आहे, आमच्याकडे नगरपालिकेची सत्ता दिली की आम्ही तुम्हाला रिलीफ देऊ, आम्ही तुम्हाला सुखसुविधा देऊ. परंतु आज मात्र किंवा खर्चाच्या बाबींवर बोट ठेवलं जातं. माझी त्यांना विनंती आहे की याच्यासाठीच लोकांनी तुम्हाला बसवलं आहे. तुम्ही समस्या सांगू नका लोकांना की आमचा खर्च वाढला आहे, आमचा खर्च वाढतोय, विजेचा खर्च वाढतोय. या सगळ्या गोष्टी तर सर्वसामान्य देखील भोगतोय आणि त्या सर्वसामान्यांच्या डोक्यावर अजून हा खर्चाचा भार टाकू नका. तुम्ही त्याच्यातून काय मार्ग काढणार आहात आणि ह्याच्यासाठीच लोकांनी तुम्हाला निवडून दिले. त्याच्यामुळे तुम्ही ह्याच्यातून मार्ग देण्याचं काम करा. कोणत्याही समस्या आम्हाला सांगू नका. आणि अशाच प्रकारची आता जी काही चर्चा झाली, विशेषतः उपोषणाला बसलेल्या शिष्टमंडळासोबत या ठिकाणी प्रशासनाच्या सोबत आणि इथल्या सत्ताधाऱ्यांसोबत तिथे ज्या नगराध्यक्ष ताई देखील उपस्थित होत्या, त्यासोबत सभापती, त्यासोबत CEO हे देखील उपस्थित होते. त्यांच्यासोबत चर्चा होताना त्यांनी त्यांची बाजू मांडताना हे सांगितलं की पाणीपट्टी वाढवण्याचे कारण की या ठिकाणी पाणी पुरवठा करतानाचा खर्च आवाढव्य वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने करावं लागतं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांना ठणकावून सांगितलं की तुमचा नाईलाज असेल आम्ही समजू शकतो, परंतु एका वेळी एवढी भार करणं हा कुठल्याही नियमात बसत नाही. शेवटी काही तांत्रिक गोष्टी असतात की ज्याच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी दरवाढ होणं अपेक्षितच असतं. परंतु आमची त्यांना हीच विनंती होती की बाबा तुम्ही ती दरवर्षी करा. एकदाच लोकांच्या माथ्यावर 1000 रुपयाची वाढ करण्यापेक्षा ती दरवर्षी करावी अशी आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती केली की बाबा आता जी पूर्वीची पाणीपट्टी होती त्याच्यामध्ये तुम्हाला वाढ करायची झाली तर ती अगदी पुढच्या 5 वर्षांमध्ये तुमची त्या प्रपोर्शनेट असावी. अशा पद्धतीने तुम्ही निर्णय घ्या आणि जर तो निर्णय तुमचा होत असेल तर मात्र आम्ही सकारात्मक दृष्ट्या तो स्वीकारून मग सर्वसामान्य रोहेकरांना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु तोपर्यंत मात्र आम्ही आमच्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहोत. खरं तर जे परिषदांचा कारभार बघतात
तर अशा ठिकाणी पाण्याची जे काही बजेट असतं, ज्याला वॉटर रिसोर्स बजेट म्हणतात, ते नेहमीच तुटीचंच असतं. कारण शेवटी पाणी हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. सेफ अँड पोर्टेबल ड्रिंकिंग वॉटर ही ॲटमोस्ट प्रायोरिटी ऑफ एनी सिव्हिक बॉडी. त्याच्यामुळे पाण्याला सर्वांचंच प्राधान्य असतं. त्याच्यामुळे सर्वांची काम करण्याची पद्धत अशी असते की इतर ज्या काही गोष्टी आहेत की जिथे नगर परिषदेला नफा आहे, अशा ठिकाणी तिथून मग याचं कॉम्पन्सेशन केलं जातं, त्याला रिॲप्रोप्रिएशन म्हणतात, ते केलं जातं किंवा क्रॉस सबसिडायझेशन केलं जातं. आणि या ठिकाणी तर गाजावाजा केला जातो की तटकरे साहेबांच्या घरातील रोहा नगर परिषद. आणि जेव्हा आपण अगदी स्वतःला भाग्यविधाते म्हणतो, इथे जेव्हा आपण पालकमंत्री मंत्रिपद भूषवतो, तेव्हा अपेक्षा लोकांची हीच असते की आपल्या या स्थानिक नगर परिषदेला केंद्र शासनाच्या, राज्य शासनाच्या ज्या किकबॅक सिस्टीम्स असतात, किकबॅक स्कीम्स असतात की ज्याच्या माध्यमातून नगर परिषदांना त्याचं कॉम्पन्सेशन भरून दिलं जातं. ज्या डेव्हलपिंग नगर परिषद आहेत त्यांना अशा ॲमनेस्टी स्कीम्स शासनाच्या उपलब्ध आहेत. मी त्यांना विनंती केली की अशा पद्धतीच्या स्कीम्स आपण शोधून काढा आणि त्याच्या माध्यमातून नगर परिषदेचा देखील तोटा भरून काढता येईल आणि सर्वसामान्यांवर देखील त्याचा भार पडणार नाही. असा मध्यम मार्ग तुम्ही काहीतरी स्वीकारा. आणि अशा पद्धतीने याची मात्र त्यांनी तयारी दाखवली की अशावर आम्ही अभ्यास करू आणि अशा पद्धतीने काय मार्ग निघतो का याच्यावर निश्चित आम्ही सकारात्मक विचार करू, असं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलं. परंतु तोपर्यंत मात्र आम्हाला ही दरवाढ ठेवावी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आम्ही त्याच्यावर त्यांना ठामपणे सांगितलं की एकदाच ही दरवाढ आम्हाला सर्वसामान्यांना मान्य नाही, आपण ती टप्प्याटप्प्याने जरूर करावी. आम्ही देखील त्याचा सकारात्मक विचार करू. लोकशक्ती लाईव्हसाठी अक्षय जाधव, रोहा. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.